गाईज तुम्ही मला कमेंट करून सांगा की बिना पाण्याची कांद्याची भजी होतात का? काय म्हणते? विष मागायची काय पण. बस काय एवढंच पिऊन बघ. त्याला आमच्या भाषेत दंडकी म्हणतो आम्ही. नाही हा ना, हा जे घर दिसतंय नाव ठेवणारी लय निघली पण लाईक करणारी कमी निघली. आजपासून ना मी बिनलाजी होणार आहे. काय म्हणते? विष मागायची काय पण. थांबा मागा दिसतंय का तरी कुठं? येत त्याचं विष मागितलं काय होता? विष पूर्ण होते. कसलं विष? काय पण मागा. तू करोडपती म्हणते विष मागा. किती दिले बघितलं. जास्त सौंदर्य वाढासाठी मला अर्धा पाऊण कप द्यायला लागले. येस स्वतः एक गोट पिऊन बघेल आता. बरं एक पे. मला पण बघू तुझी रिॲक्शन नक्की पिताना कशी पिता. हां एकच गोट पे. ग बसावा. ताकद लागते माझ्यासारखी प्याला. बघा आवळा ज्यूस. बघा कसं पिते. काय घोट पाहिजे का? काय चांगलं लागते पिऊन बघा. आता या आम्ही आईला ट्राय देतोय गाईच. ओहो इकडे तर इकडे. त्यांचं ऐकून आता आई पण प्यायला लागलेत. बघूया त्यांचे रिॲक्शन आता. बस काय एवढंच पिऊन बघ. पेटलेली अरे कसं लागलंय? काटक्या गरम पाणी चांगलं लागतं यार. चांगलं लागतंय ना. मी म्हणलं अजिबात त्याचं काय असं हे बघा तोंडाकडे करतो 17 ठिकाणी. सोनाली लग्न केलं आता तरी सोन दिदी जेवलं तर नको म्हणते. काय बोलतो काय नाही आपण नको नको म्हणतेस. जे शेंगा सगळं जेवण वाढायचं चाललंय आतमध्ये सगळ्यांचं. हे नको म्हणते जेवण. काय करावं सांग. काय ही बघा पारूस स्वतःचाच विला बघून स्वतः हसतात. मी हारली म्हणून ही हसते ती दाताड. कसं करतात तोंड. कॉडसेड व्हायचा. ह्याला आमच्या भाषेत दंडकी म्हणतो आम्ही. नाही आहे का? हे एक आहे अजून असं ढेक पडला इकडे बघा. नवीन घेऊन दिलं सगळं तरी पण. कसला ड्रेस म्हणते घ्यायची असला पाहिजे. चप्पल. रिलॅक्स होतेस का? रिलॅक्स हो रिलॅक्स. सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. रिलॅक्स गाईज रिलॅक्स. होत राहतं घरामध्ये. पोर असलं की भांडणं होतातच. होतात आहे. पहिल्यापेक्षा आता वेगळी पोरं येते. आमच्या एवढी चांगली पोरं नाहीत. आम्ही जसं समजून घेत होतो. मी पण जाऊ का बोधायला राहतो 1-2 दिवस. काल मी म्हटलं दुपारी फोन करू नको मला सारखं. तर मला म्हणते मी नाही करणार. आणि यशला फोन करायला लावला. यशला होते मामा कधी येणार कर तू. म्हटलं कोणीतरी करायला लावला. त्याच्यावर असं नाही बोलत तो. गाईज हा आहे वर्धनगड किल्ला. मी थांबलो इथं. गाडी माझी माग आहे. आणि मध्येच थांबायचं कारण काय आहे? कारण की मला आता बनायचं आहे ना बिनलाजी. बिनलाजी म्हणजे काय माहिती आहे का? सांगतो तुम्हाला. हा ना, हा जे घर दिसतंय लाल बंगला दिसतोय. तर रोज मी जाताना म्हणजे ज्यावेळेस पुशेगावला जातो ना त्यावेळेस बघतो. आणि जर वेळेस विचार करतो की आपलं कधीतरी असेल, आपलं कधीतरी असेल, आपलं कधीतरी असेल. अशी करत करत जवळजवळ 4-5 वर्ष झाली. पण कधी अजून तरी नाही का त्या गोष्टीच्या मध्ये मी पडलो नाही आहे. किंवा मला असं वाटतं की अजून तरी तेवढं मी ग्रोथ केली नाही की नाही का ॲज अ करिअर असेल, ॲज अ पॅशन असेल, कुठून माझा तसा इन्कम सस्टेनेबल नाही झालेला. परंतु आज ना मला खूप वाईट वाटलं. लोकांचा विचार करतोय की भाई लोक. तो आज वर्धनगडच्या शेजारी भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो मी की इथून पुढची जी काही दिवस असतील, काही वर्ष असतील ना, ती मी ना बिनलाजी होऊन माझ्या स्वतःसाठी, माझ्या मेहनतीला म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, मेहनतीसाठी ना मी पुढं जाणार आहे. आणि ते देणारा दिवस. आज जर मी प्रत्येकाचा विचार करत बसलो की माझ्या पाहुण्यारावळ्यांना काय वाटतंय, माझ्या नातेवाईकांना काय वाटतंय, त्या पाहुण्यारावळ्यांना काय वाटतंय, माझ्या नातेवाईकांना काय वाटतंय, अमक्या तमक्यांना काय वाटतंय, म्हणजे जे असतील ते सगळ्यांना जर काय वाटतंय जर मी बघत बसलो ना गाईज, तर मी असाच राहीन दबून. ग्रोथ तेव्हाच करतं ज्यावेळेस तो स्वतः लाज सोडतो. ॲज अ कपड्याचा बिझनेस असो, कोणताही बिझनेस असो, जोपर्यंत तो लाज सोडत नाही तोपर्यंत तो तसाच राहत असतो. सो गाईज आश्चर्य वाटलं भाई मला. माझी एवढी सगळी माणसं असून नावं ठेवणारी लय निघली पण लाईक करणारी कमी निघली. आणि खरं सांगतो
इथून पुढच्या दिवस आहे ना डेली व्लॉग असणार भावांनो, डेली कन्सिस्टन्सी असणार. महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी असणार प्लस डिसिप्लिन असणार आहे. आजपासून ना मी बिनलाजी होणार आहे. कोणी काय पण बोलू द्या, कोण काय म्हणतंय त्याचा पण विचार करणार नाही. पाहुणे असतील, रावळे असतील, घरातले असतील, बाहेरचे असतील, कलिग्स असतील, कोण असतील, जिथं नोकरी करेन तिथं असतील किंवा काय असेल. बाई नसतंय कोण कोणाचं भावांनो. ज्यावेळेस तुम्हाला गरज असते ना त्यावेळेस कोणी येत नाही. सगळे एक्सक्युजेस देतात नाही का, तुम्हाला कारणं देतील. पैशाच्या बाबतीत असेल तर सगळ्यात मोठा रिझन देतील. पैसा अकाउंटवर असून पण तुम्हाला कधी रुपये देणार नाही. आणि या पैशाच्या पायात तर मी लय गुलामगिरी केली. सांगीन एक दिवशी, ज्या दिवशी मी सक्सेसफुल होईना, खरं सांगतो, ज्या दिवशी मी सक्सेसफुल होईना त्या दिवशी मी तुम्हाला सांगीन या आयुष्यात पैशामुळं काय होतं माणूस नाही का, लय बेकार हालस्ता होती. सो मी एक दिवस नक्की सांगेन की गरीब जर असाल तर तुम्हाला काय झेलावं लागतं. मी लय झेलले, अजून झेलतोय, पण नाही भाई, मी मेहनत लय घेणार आहे. आता काय पण होऊ दे, एक दिवस तुम्हाला माझा एक चांगला व्हिडिओ भेटेल की ज्यावरती मी सांगेन की जर तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला काय काय झेलावं लागतं, म्हणजे माझ्या बाबतीतलं तरी. सो आता मी निघालोय घरी. कुठे बसले पाहिजे का, मुद्दाम असे बसले, मुद्दाम मला दिसू नये आणि मी हुडकाव म्हणून. करमतंय का? नाही करमत. का 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 आखी बी नाही. आखी बी नाही म्हणून करमत. आमची मुंबडी अशी आहे की घरामधून एक जरी माणूस गेला की तिला करमत ना, है की नाही. पाऊस निबार झाला ना. म्हातारा सकाळी म्हणते मिरच्याला पाणी द्या. कसं झालं मिरच्याला पाणी? बस का हिनं भजी केलं पण मला एक पण भजी ठेवला नाही. तुला काय वाटतं जाण्याच्या मनाची काय? मी खाल्लं म्हणजे तुम्ही खाल्लं तर ना ठीक आहे, मग उद्यापासून मी खाऊन येतो बाहेरनं, मी फिरून येतो, सगळे मी करतो. मी केलं म्हणजे तू केलं, चालतंय ना गाईच, बरोबर आहे ना. नाही इथं कसा वाटतं करेल लावतो मला. तुला 2 भजी कांद्याची ठेवलं वाटली नाही ती 2 भजी. छी गाईज, मी हिच्यासाठी काय काय करतो पहिलं ना 12-12 वाजता, हिने एक भज ठेवलं नाही. काय मी बी तुम्हाला छी, काय काय दिलं करून? चहा केला. चहा केला त्यासाठी 2 तास मला माझं रक्त आठवावं लागलं तेव्हा चहा केला. संध्याकाळी भजी करायची मला माहित नाही. आज संध्याकाळी नाही भजी केली तर ह्यांना साधा कांदा चिरला नाही त्या मशीनीला. ये करके दिखाओ. कांदा कापून म्हणजे काही नका कापू, मी मशीन. आता हे बिना पाण्याची भजी. बिना पाण्याचं भजी. मग तुम्ही काय शेप कसले काय उदारीचं शेप आहे? तर ही बनवणारी भजी. हे असलं जत्रात घेऊन भांडायला लागला आयटम. हे पीठ मळून दाखवणार गाईज मी. ह्यांना हसा येते ना, मी मळून दाखवतो पीठ बिना पाणी टाकून चालू ठेवलंय. पण आईला पण असं वाटतं की नाही होणार, पण तरी पण मी करून दाखवतो. हॉटेल खोलणार आहे आम्ही. या लवकर भजी खायला गाईज. गाईज तुम्ही मला कमेंट करून सांगा की बिना पाण्याची कांद्याची भजी होतात का? या दोघांना पण उत्तर द्या कमेंट मध्ये. ती कांदाच तुला चिरत नाही तिची. ती नाही वे मग कांदाच बाहेर निघत नव्हता. कुठला शेवटी घेतलं तुम्हाला वेळ नाही ना. पाणी घेतले, पाणी पाणी काय नाही गाईज, त्यांना वेळ नाही. मी आहे ना स्वतःची रेसिपी करून दाखवणार. ती पण शेवटी उद्याची पाणी घेतलंय, काय ग्लास नाही पण ना. बघा तिथंच. पहिला भजी मी खाणार. ट्रेन गंडलेला आहे गाईस. जर मी उद्या बिना पाण्याची भजी करून दाखवलं नाही तर मी मिशा काढून घेणार काय. मिशा मस्तपैकी कांदा भजी येते आणि कांदा भजी चपकवतोय मी. पण मला खरं सांगायचं की बिना पाण्याची कांदा भजी होतात का नाही मला तर माहिती आहे. मी याच्या 2-3 वेळा केलेली, पण ह्यांची घाई गडबड असल्यामुळे झाले नाही. परंतु मी उद्या ह्यांना करून दाखवेन त्यांना कांदा भजी, बिना पाण्याची कांदा भजी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा. 300 सबस्क्रायबरच्या जवळ होतो. आत्ता एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. अपलोड केला आहे, इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे टाकली, व्हॉट्सअपला टाकली. बघू आता किती जणं बघतायत, किती जणं बघणार नाही आहेत. सो थोडंसं हेक्टिक होतं आहे, पण डेली व्लॉग मी टाकतो आहे. डेली व्लॉगचं त्यातनं शॉर्ट्स वगैरे काढणं, सगळ्या गोष्टी करणं चाललं आहे. आणखीन चांगल्या गोष्टी आणेनच मी डेली लाईफस्टाईलमधल्या. परंतु माझं असं म्हणणं आहे की संध्याकाळी टाकायला मला लय उशीर होतो आहे. 9:30-10 कधी वाजते, त्यामुळे जरा मला असं मूड जातो आहे. सो मला असं वाटतं एक साधारणतः संध्याकाळी 5-6च्या नंतर किंवा मग सकाळी 8च्या नंतर 7-7:30 किंवा 8च्या सकाळी असं व्लॉगचा टाईम शेड्यूल ठेवावा.
म्हणजे आजचा जो डेली लाईफ आहे तो उद्या सकाळी सकाळी 8ला तुमच्यापर्यंत पोहोचावा असं मला वाटतंय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाट बघण्यापेक्षा सकाळी सकाळी 8ला तिथून पुढचा माझा शेड्यूल म्हणजे रात्रीचं सगळं व्यवस्थित होईल. सो असा डेली लाईफचा माझं मी चालू करतो म्हणजे तुम्हाला रोज माझं डेली लाईफचे व्लॉग बघायला भेटतो. सो आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखीन काहीतरी इम्प्रूव्हमेंट करेन. डे बाय डे मी इम्प्रूव्हमेंट करतो आहे. सो जर तुम्हाला कष्ट माझं आवडत असेल आणि डेली लाईफस्टाईल व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फॅमिली मेंबरला नक्की शेअर करा. कुठली गोष्ट जर तुम्हाला कनेक्ट होत असेल तर मला कमेंटच्याद्वारे नक्की कळवा. इंस्टाग्रामला पण लाईफ विथ गणेश आपलं हँडल आहे, तिथं पण मला फॉलो करायला विसरू नका. येस, कष्ट करत राहणार आहे. पाठिंबा तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. बाकी नडतोय मी. भेटू नवीन एका डेली ब्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल बाय. गुड नाईट, शुभरात्री.